नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता नक्की काय होईल। कारण पेटता दिवा हातामध्ये घेतलेल्या आनंदीला जेव्हा प्रांजल, शिल्पा आणि आता ही मिताली यांनी जो त्रास दिलेला आहे तर तो त्रास मात्र आता बघून जेव्हा पृथ्वीला म्हणजे समजतं की पृथ्वी म्हणतो की हे काय शक्य केलं तुम्ही, आपल्या आईने सुद्धा हे केलं होतं आणि जे आपल्या आईनं केलं तुम्ही त्या आनंदीकून ते का करून घेतात। मग आनंदी आणि आपली आई यांच्यामध्ये काय फरक आहे, आपल्याला तर काय करायचं आहे की आपल्याला ही आनंदी स्वीकारायची नाही। परंतु आता तरीसुद्धा मात्र आरती तेथे आलेली आहे। आरतीने असं कोणतं एक सत्य सांगून शेवटी पृथ्वीचे डोळे उघडलेले आहे आणि कोणता एक भयानक पुरावा मात्र दिलेला आहे। कारण तेथे जी चिठ्ठी लपून ठेवलेली होती विद्याधरने तर ती चिठ्ठी आणून आरतीने आता ह्या पृथ्वीचे डोळे उघडलेले आहे। तेव्हा आता पृथ्वीला आपली चूक समजते आणि पृथ्वी मात्र आनंदीची आणि ह्या आरतीची माफी मागणार तर आहे, परंतु आता त्याला आरतीबद्दल आपल्या मनात एक अशी वेगळीच भावना निर्माण होणार आहे। कारण आरतीचं म्हणजे जे ती आबाची नात आहे पण ती नात नसते, ती आता वेगळीच कोणीतरी आहे हे मात्र सत्य लवकरच आपल्यासमोर येणार आहे। जेव्हा आता पृथ्वी आरतीच्या प्रेमात पडतो तेव्हा मात्र आनंदीबद्दल आपल्याला एक असं भयानक सत्य आपल्यासमोर येणार आहे आणि ते सत्य नक्की कोणतं असेल। कारण आनंदी ही आबांची नात नसून ती मात्र त्यांना सापडलेली एक मुलगी आहे आणि आता आरती आणि आता आनंदी यांचा काही एक संबंध नसताना मात्र आता ह्या सत्याचा नक्की उलगडा काय होणार आहे। परंतु पृथ्वीला असा कोणता साक्षात्कार होतो आणि पृथ्वी मात्र प्रांजल आणि मिताली यांना खूप काही बोलतो, पण त्याच वेळेस तेथे युगंधर आलेला आहे आणि युगंधरला तर एकतर पृथ्वीचा राग असतो। कारण आता पृथ्वीने जे काही हे कंपनीमध्ये आपले लॉन्च आहे तर ती अचानक मात्र त्याने म्हणजे जे क्लायंट आहे तर त्यांना कोणतीही डिलिव्हरी पोहोच केलेली नसते। कारण आता पृथ्वीचा काही संबंध नसताना पृथ्वीने हे करणं शक्य आहे। तो का हे सगळं करू शकतो, माझी परवानगी नसताना मात्र आता हे त्याने का केलं। एकतर समिधा जेव्हा गेली होती तेव्हा मात्र मी सगळ्या भावना विसरून आपल्या ऑफिसमध्ये आलो होतो। कारखान्यामध्ये सगळं काय व्यवस्थित नको ते मी स्वतः बघितलं होतं। त्यावेळेस माझ्या भावना नव्हते का, मला माझं दुःख मला नव्हतं का, माझी बायको गेली होती आणि आज मला ही मुलं असं जे काही सांगत आहे तर ते बघून मात्र आता खरंच ह्या म्हणजे युगंधरला फार मोठा धक्का बसलेला असतो। आणि त्यात म्हणजे आता आनंदीला हाताला जखम झालेली आहे कारण तिच्या हातामध्ये जो पेटता दिवा यांनी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता पृथ्वीने तिची साथ दिलेली असते। परंतु मित्रांनो आता मात्र जेव्हा आनंदीच्या हाताला इतकी मोठी जखम झालेली असते आणि तेव्हा आनंदीच्या हाताला जी जखम झालेली आहे तर ती जखम बघून आता युगंधरला फारच राग येतो। एकतर युगंधर अगोदरच शिर्केंनी जी बातमी दिलेली आहे तर ते बघून मात्र आता आणखीनच भडकलेला असतो आणि त्यात म्हणजे आनंदीच्या जीवाला झालेली जखम हे बघून आता त्याला इतका राग येतो। तेव्हा तो आता पृथ्वीला सुद्धा खूप काही बोलतो कारण पृथ्वी असं काही वागेल अशी त्याला अपेक्षा नव्हती, परंतु आनंदीसोबत जे काही ते वागतात ना ते सगळं काही चुकीचं आहे। म्हणून मात्र आता युगंधर कशाचंही परवा करत नाही आणि सगळ्यांना मात्र आता खूप असं तो बोलत असतो, सगळ्यांना म्हणत असतो की जे काही आहे ना तर ते असं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही आनंदीशी असं वागूच कसं शकतात। आणि तेवढ्यात आरती सुद्धा म्हणते की हो ना, आणि पृथ्वीला आबांकडे येण्याची गरज काय होती, आज माझ्या आबांना तो तिकडे आला होता आणि आबांना सांगितलं की आनंदीला तिकडे घेऊन या। तेव्हा युगंधर म्हणतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे आबांपर्यंत हे सगळं पोहोचवलंच कसं। आता ते आबा म्हातारे आहेत, त्यांच्या वयाचा विचार पृथ्वी तू करायला हवा होता आणि तू डायरेक्ट त्यांच्या नातीबद्दल मात्र त्यांना तिकडे घेऊन जा असं कसं म्हणू शकतो। युगंधरला फारच राग येतो। युगंधर म्हणतो की पृथ्वी जे काही तू वागतोस ना ते सगळं काही चुकीचं वागतो, तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा केलीच नव्हती। म्हणून मात्र आता पृथ्वीवर तो खूप भडकलेला आहे आणि त्यात म्हणजे आता पृथ्वीने जी कारखान्यामध्ये जी डिलिव्हरी द्यायची तर ती सगळी काही लॉन्चची डिलिव्हरी म्हणजे ह्या रेडीमेड साड्यांची तर ते सगळं थांबवलेलं असतं आणि सगळं थांबून मात्र आता ते शेवटी त्याने सगळं काही स्वतःकडे घेतलेलं असतं। तेव्हा युगंधरला फारच राग येतो। युगंधर म्हणतो की तू असं कसंच करू शकतो। तेव्हा आनंदीला हे सर्व कळतं। आनंदी म्हणते की आपल्यामुळे आता यांच्यामध्ये खूपच दुरावा वाढत चाललेला आहे आणि आता आपल्या स्वतःचा विचार न करता आपल्याला काही झालं तरी हे घर सोडावंच लागेल, कारण आबांकडे सुद्धा जायला नको आणि कुणाकडेच जायला नको।
कारण घरामध्ये आपल्यामुळे एकतर इतके वाद आहे आणि मुलं मात्र आता आपल्यावर म्हणजे इतकं रागरागाने सगळं काही रिॲक्ट होतात. मग त्यापेक्षा आपण घर सोडूनच गेलं बरं राहील. आणि तेवढ्यात तेथे आता आबा आलेले आहेत. आबा म्हणतात की आनंदी, हे जे काही मी ऐकतो तर ते नक्की काय आहे? कारण हे बघ, मला तुला शाल आणि साडी देण्यासाठी यायचं होतं, मालक साहेबांसाठी शाल आणि तुझ्यासाठी साडी. परंतु आज जे काही मी ऐकलं, कारण मला सगळं काही समजलं, माझ्यापासून काही लपलेलं नाही. परंतु आनंदी, मी तुला एक गोष्ट सांगतो, पृथ्वी जे काही वागतो ना, तर पृथ्वीला मात्र आता समज नाही. त्यामुळे तू पृथ्वीचं बोलणं इतकं मनावर घेऊ नको. ज्यावेळेस त्याच्यासमोर सत्य येईल त्यावेळेस मात्र त्याला सगळं काही सत्य समजेल. आणि आज मात्र आनंदी, तू जर माझ्यासोबत तुला यायचं असेल तर तू येऊ शकते. कारण आता आपल्या आजोबांचं घर कधीही तुझ्यासाठी खुलं आहे. तू कितीही कधीही तेथे येऊन राहू शकते. आणि जर या घरात तुला जर त्रासच होत असेल तर आनंदी प्लीज आपल्या घरी चल. तेव्हा आनंदी म्हणते की नाही आबा, कारण मी जर परत घरी आले तर लोक तुम्हाला नाव ठेवतील आणि काय काय वाटेल तसं बोलतील. तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी, तू कुठेही जायचं नाही. घाईने मात्र तो आता लगेच ते आनंदीच्या हाताला मलमपट्टी वगैरे करण्यासाठी मलमपट्टी वगैरे घेऊन येतो आणि घाईने तिच्या हातावर तो फुंकर मारत आता मलमपट्टी वगैरे करतो. तेव्हा आनंदीला असं वाटतं की नकोय, पण आबा आता पुढे येतात. आबा म्हणतात की हे बघा मालक साहेब, आजपर्यंत मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली होती, मला माफ करा. कारण माझी आनंदी आहे तर ती आंधळी आहे आणि आता तिला मात्र दृष्टी नाही, तरीसुद्धा तुमच्या या घरामध्ये ती राहते, सगळं काही करते. ते ऐकून मात्र आता आनंदीला फार मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की आता आबांनी हे सगळं सत्य का सांगितलं असेल? नक्की आबांना हे सर्व सांगण्याची गरज काय होती? आबा प्लीज, मला म्हणजे तुम्ही प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका, मी तुमच्याकडे नाही येऊ शकत, मला माफ करा. कारण तुम्ही कितीही मोठ्या मनाने मला कधी म्हणजे असं धूर लोटणार नाही. पण आज जे काही या घरात घडतं ते सगळं माझ्यामुळे घडत आहे. त्यानंतर आता ही आरती बाजूला जाते आणि पृथ्वी लगेच तिच्या मागे येतो. आणि त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी हा आरतीची माफी मागतो, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा आरती म्हणते की अरे, तुझ्यासारखा इगो असणारा माणूस मी त्याला कधीही माफ नाही करू शकत. कारण तुझा इगो आहे तर तो भलताच आहे, कधी जास्त तर कधी कमी. त्यामुळे हे बघ, तू माझ्याकडून आता अशा वागण्याची अपेक्षाच करू नको. तेव्हा आता पृथ्वीच्या मनात मात्र आता खूप पश्चाताप झालेला असतो. पृथ्वी आरतीला म्हणतो की मी तुझी माफी मागतो, मला एक गोष्ट सांग. तर आता पृथ्वी असं म्हणल्यानंतर आरती म्हणते की अरे, तुला माहिती आहे का ती चिठ्ठी कोणी बदलली? आणि त्याचे जे काही पुरावे आहे ते सगळे पुरावे मात्र ती आता पृथ्वीला दाखवते. कारण पृथ्वीचा सुद्धा विश्वास बसायला हवा. आणि त्या चिठ्ठीतील सगळे पुरावे मात्र जेव्हा ती आता दाखवते तेव्हा पृथ्वीला त्याची चूक समजते. म्हणजे आनंदी आता जरीही तिने मालक साहेबांच्या सोबत लग्न केलं पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही असले कोणतेही संबंध नाही. पण हे जे काही आहे ना ते सगळं मात्र आता आपल्यासमोर खोटं दाखवण्यात आलेलं आहे. शलाका आणि विद्याधर मात्र यांनी हे सगळं नाटक केलेलं आहे. त्यानंतर मात्र आता आनंदी आता आरती त्या म्हणते की ठीक आहे, परंतु आनंदी मात्र आता रात्री घर सोडण्याचा विचार करते. पण त्याच वेळेस मात्र आनंदी जेव्हा रोडने तिथून जात असते पण आनंदीचा पाय तिथून निघत नसतो. पृथ्वीला आता म्हणजे आरतीने त्याचे डोळे उघडवलेले आहे. तेव्हा त्याला आनंदी घर सोडलं आहे तिने हे समजतं, म्हणून तो आनंदीच्या मागे पाठलाग करत येत असतो. त्याच वेळेस आता हे विद्याधरने मात्र आता आनंदीला म्हणजे अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण त्याला असं वाटतं की आनंदी आता जाणार आहे, मग तिला आपण असं उचलून नेऊन तिला कुठेही तिच्यावर जबरदस्ती करू शकतो. म्हणून तो लगेच आनंदीचा पाठलाग करत तिच्या मागे येतो आणि आनंदीला मात्र घेऊन जातो. पण आनंदीला मात्र आता धक्का बसलेला असतो आणि हा नक्कीच आता हा विद्याधर आहे आणि ह्या विद्याधरनेच हे सगळं केलेलं आहे. म्हणून आनंदी आता त्याच्यावर जोरजोराने ओरडत असते. पण त्याच वेळेस आता पृथ्वी तेथे येतो कारण हा विद्याधर आनंदीवर जबरदस्ती करत असतो, तिची इज्जत घेण्याचा प्रयत्न तो करत आहे. पण ऐन वेळेस पृथ्वीने येऊन आनंदीला वाचवलेला आहे. एक सणकणी तो मात्र आता विद्याधरच्या कानामागे देतो आणि काका, मी तुझ्याकडून अशी वागण्याची अपेक्षा केली नव्हती. तू जे काही वागतो ना ते खूप चुकीचं वागतो. कारण आनंदीवर आज माझ्या डोळ्यांनी मी बघितलं की तू काय करत होता, तिला किती जबरदस्ती करून तू या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण मला माहिती आहे की नक्कीच तुझा आनंदीवर डोळा आहे, परंतु आमच्या वडिलांबद्दल तू जे काही बोलतो ते सगळं खोटं करून आरोप बोलतो, त्यांच्यावर आरोप करतो, एका देव माणसावर आरोप करतो. आनंदी खूप घाबरलेली असते. आनंदी लगेच आता घट्ट पृथ्वीला मिठी मारते आणि धावतच आलेली असते. पृथ्वी तिला शांत करतो आणि म्हणतो की आनंदी मला माफ कर, कारण जे झालेलं आहे तर ते माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, माझे डोळे आता उघडले.
मी तुला वाटेल तसं बोललो, वाटेल तसं तुझा अपमान केला आणि तुझी अवस्था अशी झालेली आहे तर. आणि प्लीज ते घर सोडून तू कुठेही जाऊ नकोस. मी तुला मानाने परत घरी घ्यायला आलो, कारण आमच्या आयुष्यामध्ये तू आम्हाला हवी आहे. किती काही झालं तरी शेवटी आमच्या आयुष्यामध्ये तूच आम्हाला हवी आहे. म्हणून आता पृथ्वी तिला मानाने घरी घेऊन यायला निघतो. घरामध्ये आता इकडे सगळीकडे एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण मालक साहेबांना आता जोराच्या छातीमध्ये आता एक अशी चमक नेलेली असते. कारण आनंदी घर सोडून गेली हे कळताच मालक साहेबांना खूप जबर धक्का बसतो. आणि तेव्हा मात्र आता आनंदीला हे सगळं काही कळताच आनंदी धावतच घरी येते. आता मालक साहेबांना मात्र घाईने हॉस्पिटलला नेलेलं असतं. आणि जेव्हा आता आनंदी त्यांची अवस्था बघते तेव्हा तिला खरंच खूप रडायला येतं. पण आता मालक साहेबांसाठी आनंदीने असं काहीतरी एक कडक व्रत केलेलं आहे, ज्या व्रताची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल. आणि आता जेव्हा एकतर म्हणजे युगंधरची परिस्थिती तेव्हा ढासळलेली असते, जेव्हा पृथ्वीने क्लायंटला एकही ऑर्डर त्याची पूर्ण केलेली नाही. कारखान्यात खूप मोठा लॉस होत होता आणि याची आता पश्चाताप आता पृथ्वीला सगळं काही होतो. पण या सगळ्यातून आरती त्याला बाहेर काढते. आरती त्याला लढण्याचं बळ देते आणि आनंदी ही खरी आहे, ती खोटी नाही. तिच्या विरोधात मात्र आता हे विद्याधरकडे काही पुरावे देते. आणि शेवटी विद्याधरने जेव्हा आता तिच्यावर जबरदस्ती केलेली असते त्याच वेळेस पृथ्वीने येऊन तिला वाचवलेलं असतं आणि पृथ्वीला विद्याधरचं खरं रूप समजलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.